नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत क्लास 2 मॅथमॅटिक्स न्यू सिलेबस फर्स्ट चॅप्टर. लेट्स अंडरस्टँड जिओमेट्रिकल शेप्स पार्ट 1. Here is this heading and we are going through all these questions, all these answers of this chapter in very interesting in 3D animation way. So let's get started. चला सुरुवात करूया. तर सुरुवातीला पुस्तकामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलाय की ऑब्झर्व करा, ऑब्झर्व दिस इमेज अँड ऑब्झर्व द शेप्स ऑफ व्हेरियस parts in this image is half circular. It is a circular shape. It is called circular. It is a लड्डू. लड्डूला काय असतं? स्पेरिकल असतो, तो स्पिअर असतो. हे काय आहे या ठिकाणी? क्युबॉइड. जे मिठाईचे बॉक्स असतात ते सर्व क्युबॉइड असतात. ही कॅप जी आहे ट्रायंगल कॅप जी आपण बर्थडेला घालतो ती कशी आहे? कोन शेप मध्ये आहे. हे सर्व आपण या पार्टमध्ये शिकणार आहोत. खूप इंटरेस्टिंग. आता या ठिकाणी बलून पण दाखवलेले आहेत. बलून कोणत्या शेपचा आहे? तर स्पिअर शेपचा असतो. तर आपण पाहूया आता पुढे. या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि वेगवेगळे शेप या ठिकाणी आपण हायलाइट केलेले आहेत की आता हे कुठलं असणार? क्युबॉइड शेपची मिठाई असणार. हे मात्र क्यूब असणार कारण की ऑल साइड्स आर इक्वल. देअरफॉर इट इज अ क्यूब. इट इज कॉल्ड क्यूब. This is a spear shape. So let's get understand. See the objects in the picture and join the objects having similar shape. सुरुवातीला तुम्हाला काय दिलंय? हे स्टँडर्ड शेप्स आहेत ज्याच्यावरून आपण पूर्ण गणित मॅथ शिकणार आहोत. पण आसपास जी उदाहरण दिलेली आहेत ही वेगवेगळी, ही आपल्या जीवनात दिसणारी उदाहरणे असून याच्याशी कशाशी ते मिळतं जुळतं आहे त्याला दाखवायचं आहे. आता हा जो स्पिअर आहे हा या बॉलशी मिळतोय म्हणून या ठिकाणी हा बाण दाखवलेला आहे. आता ही बस जी आहे ही क्युबॉइड शेपची आहे म्हणून इथं क्युबॉइडच्या ठिकाणी जोडलंय. हा जो कोन शेप्ड कॅप आहे या ठिकाणी ब्लू लाईन आहे आणि ती कशाला? या ठिकाणी या कोनवाणी आहे. पण या ठिकाणी डायरेक्ट हे मध्ये असल्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी याला जोडणार. तसंच हे पिप्पानी जी आहे जी आपण जत्रेत मिळवतो ती कुठल्या शेपची आहे? ती पण कोन शेपची आहे. त्यानंतर या ठिकाणी जी मिठाईचा बॉक्स आहे ही कशाची आहे? क्युबॉइड शेपची आहे या ठिकाणी. त्यानंतर ही बासरी कुठल्या शेपची आहे? तर सिलेंड्रिकल शेपची आहे. हे जो क्यूब आहे जो आपण पझल सॉल्व्ह करायला खेळतो, सर्व कलर एका बाजूला आणायचा प्रयत्न करतो, ते कोणत्या साईजचा आहे? तर क्यूब शेपचा आहे. कारण की क्यूब शेप आणि क्युबॉइड शेप मध्ये फरक काय आहे? तर क्यूब मध्ये सर्व साइड्स जे आहेत ते इक्वल असतात. क्युबॉइड मध्ये सर्व साइड्स इक्वल नसतात. तर या ठिकाणी हे आन्सर्स पण या ठिकाणी आहेत. आणखीन समजून घ्या खूप इंटरेस्टिंग वेने. या ठिकाणी बेसिक 5 जिओमेट्रिकल फॅमिलीज मधील शेप्स दिलेले आहेत. या ठिकाणी आईस्क्रीम कोन कसा असतो? तर कोनवाने असतो. या ठिकाणी काय आहे? जिओमेट्रिकल शेप्स आहेत सर्व. ड्रम जो असतो जो वाजवला जातो मोठ्या मोठ्याने तो जो कुठल्या शेपचा असतो? तो सिलेंड्रिकल शेपचा असतो. बॉल जो असतो तो स्पेरिकल शेपचा असतो. आणि गिफ्ट बॉक्स जो असतो जो क्युबॉइड शेपचा असतो. आणि ऑल साइड्स आर इक्वल असेल तर क्यूब शेपचा असतो. याचे जे वेगवेगळे बेस आहे त्याचं साइड्स आहे ते किती असणार हे आता आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला बुकमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. लिस्ट द ऑब्जेक्ट्स इन द सराउंडिंग्स having the shapes given in following table. तर सिलेंड्रिकल शेप मधील उदाहरण तुम्ही लिहायचे आहेत त्या ठिकाणी पुस्तकामध्ये. तर पहिलं सिलेंड्रिकलचं उदाहरण आहे ते म्हणजे चॉक, जे तुम्ही खडू म्हणजे जे तुम्हाला शिक्षक शिकवतात बोर्डवर. त्यानंतर पाईप, जी घरात आपल्या पाण्याची पाईप असते ती पण सिलेंड्रिकल शेपची असते. तुमच्या बॅगेत असणारी जी बॉटल आहे ती पण सिलेंड्रिकल शेपची आहे. आता क्युबॉइड शेपचं पहिलं उदाहरण कोणतं आहे? तर बुक. या ठिकाणी बुक दाखवलेला आहे. बुक हे क्युबॉइड शेपचं उदाहरण आहे. घरात आपलं घर जे मानलं जातं ते ब्रिक म्हणजे वीट हे कसलं आहे? क्युबॉइड शेप. आणि तुमच्या कंपास बॉक्स मधील इरेजर हा पण क्युबॉइड शेप मध्ये येतो. खूप इंटरेस्टिंग आणि पिक्चोरियल फॉर्म मध्ये तुम्हाला शिकवते जेणेकरून एक्झाम वेळी तुम्हाला जशाच्या तसं लक्षात राहू शकेल. आता स्पिअर शेपची उदाहरण काय आहे? तर हा बॉल आहे. त्यानंतर स्पिअर शेपचं तुम्ही ऑरेंज जे खाता फ्रूट ते पण आहे, संत्री. त्यानंतर ग्लोब जे असतो पूर्ण अर्थ दाखवलं जातं. ग्लोब भरपूरदा तुमच्या जिओमेट्रिकल टीचरच्या टेबलवर ठेवलेला असतं. तो ग्लोब जो आहे तो कसला असतो? स्पिअर शेपचा असतो. त्यानंतर क्यूब, तुम्ही सापशिडी खेळता त्याचं डाईस कसं असतं? तर क्यूब. कारण की ऑल साइड्स आर इक्वल. इट इज कॉल्ड क्यूब. आणि क्युबॉइड मध्ये सर्व साइड्स एकसारख्या नसतात.
त्यानंतर रुबिक्स क्यूब जे पझल तुम्ही सॉल्व्ह करता, त्यानंतर शुगर क्यूब खडीसाखर जे चौकोनी असतात त्यानंतर कोन शेपची जर उदाहरण घ्यायची झाली या ठिकाणी, तर आईस्क्रीमचा कोन तुम्ही खातास, तुम्ही दुकानदाराला जाऊन काय म्हणता, चॉकलेट कोन द्या, तो कोन म्हणजे हा कोन शेपड. तुम्ही ट्रॅफिक कोन या ठिकाणी भरपूरदा आपण खेळताना किंवा मोठमोठे स्पोर्ट्समध्ये या ठिकाणी हा ट्रॅफिक कोन पण लावला जातो की त्याच्यामधून सर्व गोष्टी करायच्या असतात. किंवा असं ट्रॅफिक कोन तुम्हाला रस्त्यावरही पाहायला मिळेल की या ह्याच्यातून रेषेतून एका जावा. त्यानंतर पार्टी कॅप जी बड्डेला घातली जाते ती पण कोन शेपडची असते. त्यानंतरचं नेक्स्ट आहे ते म्हणजे सरफेसेस मोजायचे आहेत. 3D अॅनिमेशन दाखवलंय कारण की बुक्समध्ये 2D आहे, अनेकदा आपल्याला पाहता येत नाही. सरफेस स्टार्स आता काय सांगितलंय, आउटसाइड बाउंड्री ऑर फेस ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या ठिकाणी ही जे फेस आहे, आता ही एक बाजू आहे, ह्या ठिकाणी एक आपण स्टार लावणार, ही एक बाजू आहे, ह्या ठिकाणी एक स्टार लावणार, ही एक बाजू आहे, ह्या ठिकाणी एक स्टार लावणार. अशा करून आपण काय करणार, त्याचं फेस बाउंड्रीज किती आहे त्या मोजणार. त्यानंतर दुसरं आहे ते ऑब्जेक्टला लेस बांधायचं. या ठिकाणी एक लेस बांधणार, ह्या ठिकाणी आडवी दुसरी लेस बांधणार. अशा वेगवेगळ्या लेसेस बांधायच्या आहेत जे स्ट्रेट लाईन मध्ये असतील. त्यानंतर कॉर्नर्स जर मोजायचे असतील तर बेड्स जे कॉर्नर आहेत त्या ठिकाणी असे आपण गोल गोल करणार आणि ते टोटल बेड्सच्या त्या शेपमध्ये किती आहेत, म्हणजे प्रत्येक शेपची किती स्टार सरफेसेसचे आहेत, किती लेस बांधाव्या लागू शकतात, किती कॉर्नर्स आहेत प्रत्येक शेपला, ह्याचा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो. तो तुमच्या बुक्समध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला दाखवलंय की पूनम नावाची जी मुलगी आहे ती आता या ठिकाणी मोजणार आहे. काय आहे, तिला दिलेला आहे क्युबॉइड शेप दिलेला आहे, एक ब्रिक दिलेली आहे. आणि आता ब्रिकचं काय करायचं आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टिक द स्टार ऑन इच सरफेस ऑफ द बॉक्स. म्हणजे प्रत्येक पृष्ठभागावर प्रत्येक सरफेसवर एक स्टार चिटकवायचा आहे. आणि आता मोजायचं आहे की किती स्टार वापरले गेले, किती स्टार स्टिक केले, तर 6 स्टार या ठिकाणी क्युबॉइडला असतात. म्हणजे वेगवेगळ्या चारी बाजूनी 4 स्टार चिटकवले आणि वर आणि खाली 2 स्टार चिटकवले. टोटल किती स्टार चिटकवले क्युबॉइडला, 6. मग टोटल सरफेस किती झाले, 6. अशा पद्धतीने सरफेसेस मोजले जातात एखाद्या शेपचे. त्यानंतर ह्या क्युबॉइडला आपण काय केलं, प्रत्येक बाजूला एक लेस बांधली जी सरळ रेषेत असेल, जी कुठंच वाकणार नाहीत. म्हणजे इथे एक लेस बांधली, ह्या ठिकाणी एक लेस बांधली, परत ह्या ठिकाणी बांधली, ह्या ठिकाणी बांधली, ह्या ठिकाणी बांधली. प्रत्येक ठिकाणी अशी लेस बांधली तर किती स्टिक्ड पीसेस ऑफ लेस असतील, तर 12 लेसेस असतील. याच्यावरूनच किती लेसेस त्या ठिकाणी आपण वापरल्या त्याच्यावरून एजेस मोजले जातात त्या शेपचे. म्हणजे क्युबॉइड शेपला टोटल एजेस किती असतात, 12. मगाशी आपण स्टार चिटकवलं प्रत्येक साईडला, तर ते सरफेसेस असतात. ते सरफेसेस किती आहेत क्युबॉइड शेपला, 6. आता मोजायचे ते कॉर्नर किती आहेत, किती असे कॉर्नर आहेत. स्टिक बेड्स ऑन इच कॉर्नर ऑफ द बॉक्स, मेक ए स्लिट ऑन अप्पर फेस ऑफ द बॉक्स. आता या ठिकाणी प्रत्येक कॉर्नर आपल्याला मोजायचा आहे. स्लिट करा म्हणजे एक असं होल पाडा म्हणजे जेणेकरून बिशी तुम्हाला करता येईल. या ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला जर एक 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 बेड्स आपण लावत गेलो, स्टिक्स करत गेलो, तर टोटल 8 बेड्स असतील. वरच्या बाजूला 4, क्युबॉइडच्या वरच्या बाजूला वरचं चित्र पहा, ह्या वरच्या बाजूला 4 आणि तसंच खालच्या बाजूला 4 बेड्स आपल्याला चिटकवतील. ह्या बेड्सवर आपल्याला टोटल कॉर्नर्स त्या शेपचे किती आहेत ते कळू शकतात. या ठिकाणी हे आन्सर्स पण दिलेले आहेत. पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे रमेशसाठी आहे. त्याला आता काय दिले, अवघड दिले, कारण की रमेश खूप हुशार आहे. त्यामुळं हुशार पोरांना अवघड क्वेश्चन दिले जातात. या ठिकाणी सिलेंड्रिकल शेपवाने दिले, पण या ठिकाणी क्युबॉइड शेप म्हटलेला आहे. या ठिकाणी काय म्हटलंय, क्युबॉइड. आता क्युबॉइड शेप कसा असतो, तर असा असतो ज्याच्या साईड्स इक्वल नसतात. ज्याच्या साईड्स काय असतात, इक्वल नसतात. या ठिकाणी असा हा क्युबॉइड शेपचा आहे. क्यूब वानीच फक्त वेगवेगळ्या साईडचा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी हा सेंटरचा जो आहे तो क्युबॉइड फेस्ड आहे. हे बुक्स तेन ब्रिक्स जे आहेत ते क्युबॉइड फेसचे आहेत. मगाशी आपण क्युबॉइड बघितलेला आहे, पण या ठिकाणी क्युबॉइड म्हणून विचारलंय पण सिलेंडरचं दिलेलं आहे. मग सिलेंडरचं दिलं की क्वेश्चनचे आन्सर्स बदलतात. त्यामुळे हे जे आन्सर्स दिलेले आहेत ते या ठिकाणी येणार नाहीत. या ठिकाणी येणार नाहीत कारण की या ठिकाणी साईड्स किती असणार, ही एक साईड, ही एक साईड आणि सर्क्युलर साईड एक. म्हणजे टोटल जवळपास 3 स्टार्स या ठिकाणी चिटकू शकतात. म्हणजे 3 सरफेसेस आहेत, 2 फ्लॅट सरफेसेस आणि एक सर्क्युलर सरफेस, असं 3 सरफेस या ठिकाणी असणार आहेत.
त्या ठिकाणी लेस जर बांधायची झाली तर या ठिकाणी आपण हे उदाहरण ऍक्च्युली चुकलेलं आहे. या ठिकाणी आपण बरोबर उदाहरण दिलेले आहे की सरफेसेस जे आहे ते फ्लॅट सरफेस 2 आहेत वर खाली आणि कर्व्ड सरफेस 1 आहे. एजेस जे आहेत या ठिकाणी एजेस 2 आहेत, कर्व्ड एजेस 2 आहेत या ठिकाणी आणि कॉर्नर किती आहेत तर 0 कॉर्नर्स आहेत. या ठिकाणी सिलेंड्रिकल शेपला 0 कॉर्नर्स आहेत. त्या क्वेश्चन मध्ये थोडीफार मिस्टेक दिसत आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. या ठिकाणी आयडेंटिफाय द शेप्स अँड काउंट अँड राईट द नंबर ऑफ सरफेसेस एज अँड कॉर्नर्स. या ठिकाणी सर्व तुम्हाला क्लिअर होणार आहे की कसं आहे. हे उदाहरण एकदम करेक्ट आहे, मधलं उदाहरण चुकीचं होतं, काही मिस्टेक्स असू शकतात. नवीन सिलेबसचं बुक आहे. या ठिकाणी क्यूबला काय आहे, फ्लॅट सरफेसेस 6 आहेत, एजेस 12 आहेत, कॉर्नर 8 आहेत. या ठिकाणी कोनला काय आहे, फ्लॅट सरफेस 1 आहे, कुठला हा वरचा. त्यानंतर कर्व्ड सरफेस 1 आहे, हे कर्व्ड जो आहे या ठिकाणी हा 1 आहे. त्यानंतर एजेस मात्र 1च आहे आणि कॉर्नर सर्वात खालचं टोक 1च आहे. त्यानंतर क्युबॉइडचं उदाहरण मगाशीच आपण पाहिलंय. या ठिकाणी क्युबॉइडचं जे उदाहरण आहे ते मगाशीच आपण पाहिलेलं आहे. सिलेंड्रिकचं पण तुम्हाला 3D डायमेन्शन मध्ये सांगितले. पुन्हा एकदा हा क्वेश्चन झाला की 2-3 उदाहरणामध्ये आणखीन क्लिअर होऊन जाईल. आणि स्पिअर मध्ये फ्लॅट सरफेस कोणता आहे का, नाहीये. बॉलला कोणताच फ्लॅट सरफेस नसतो, बॉल राऊंड असतो, त्यामुळे तो उडतो. त्यानंतर कर्व्ड सरफेस मात्र 1 आहे, एजेस कोणतेच नसतात आणि कॉर्नरही कोणतेच नसतात. या ठिकाणी हा पूर्ण चॅप्टर घेतलेला आहे. जो क्वेश्चन मध्ये मिस्टेक आहे ते नक्कीच पुढे जाऊन योग्य होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी फ्लॅट सरफेसेसला स्टार्स जर चिटकवले तर कसे दिसतील ते तुम्हाला दिसलेलं आहे. 12 एजेस या ठिकाणी आहे आणि 8 कॉर्नर्स आहेत. हे काड्यापेटी म्हणजे क्युबॉइड शेपचं उदाहरण आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक साईडला, प्रत्येक सरफेसला, फ्लॅट सरफेसला एक स्टार्स लावलेत आणि ते मोजलेत की बाबा किती आहेत. चारी बाजूनी 4 आणि वर खाली 2. 6 फ्लॅट सरफेसेस फॉर द क्युबॉइड अँड 8 कॉर्नर्स अँड 12 लेसेस मीन्स एजेस. या ठिकाणी पुन्हा तसंच उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी मगाची तुम्हाला मी सांगितलेलं आहे सिलेंड्रिकल शेप असेल तर कसा असणार आहे. त्यानंतर कोन शेपचं पण कसं असते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कॉर्नर 1च असतोय, फ्लॅट सरफेस खालचा 1 स्टार आणि कर्व्ड सर्क्युलर किती असणार, 1 असणार. त्यानंतर स्पेरिकलला मात्र फ्लॅट सरफेस 0, एजेस 0 आणि कॉर्नरही 0 आणि कर्व्ड सरफेस मात्र 1 येऊ शकतो. या ठिकाणी कर्व्ड सरफेस 1, फ्लॅट सरफेस 0 फॉर स्पियर. या ठिकाणी ऍब्स्ट्रॅक्ट दिलेला आहे जो तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता तुमच्या नोटबुक मध्ये. चला तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण हा पहिला चॅप्टर संपवलेला आहे. तुमच्या काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओला लाईक करा, मित्रांवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.